नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीच्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचे प्रकरण पहिले, वाणिज्य व व्यवसायाची ओळख. या प्रकरणाचा स्वाध्याय भाग 4. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. यापूर्वी आपण या प्रकरणाचा स्वाध्याय भाग 1, 2 व 3 पाहिलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. चला तर मग स्वाध्याय पाहू. पुढील प्रश्न 7वा आहे. खालील प्रश्न सोडवा. त्यातील पहिला प्रश्न पाहू. वाणिज्य म्हणजे काय? तर हा पहिला प्रश्न दिलेला आहे. चला तर मग याचे उत्तर पाहू. यातील पहिला मुद्दा आहे व्यावसायिक कृतींचा. वाणिज्य हा असा घटक आहे की जो उद्योगांनी निर्माण केलेल्या वस्तू व सेवांचे वितरण करतो. दुसरा मुद्दा पहा. वाणिज्यामुळे वस्तूंचे वितरण सुलभपणे व अविरतपणे पुरविता येते. तिसरा मुद्दा आहे उत्पादक व ग्राहक यांच्यातील सेतू म्हणून वाणिज्य काम करते. चौथा मुद्दा पहा. वाणिज्य प्रामुख्याने व्यापार व व्यापाराची अनुषंगिक साधने असे 2 प्रकार पडतात. तर 5वा मुद्दा आहे वाणिज्यामुळे स्थळ काळ उपयोगिता निर्माण होते. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मुद्द्यांच्या आधारे पाहणार आहे. त्यामुळे तुम्हाला उत्तर लिहिण्यास परीक्षेमध्ये सोपे जाणार आहे. तसेच तुम्हाला मार्क सर्व मिळणार आहे त्या प्रश्नांचे. पुढील दुसरा प्रश्न आहे निर्यात व्यापार म्हणजे काय? चला तर मग याचे उत्तर पाहू. यातील पहिला मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रामुख्याने आयात व्यापार, निर्यात व्यापार तसेच पुनर्निर्यात व्यापार असे 3 प्रकार आहेत. दुसरा मुद्दा पहा. ज्या व्यापारामध्ये वस्तू व सेवांची विक्री दुसऱ्या देशांना केली जाते त्या व्यापाराला निर्यात व्यापार असे म्हणतात. तिसरा मुद्दा आहे निर्यात व्यापार हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. तर चौथा मुद्दा पहा. निर्यात व्यापारामुळे परकीय चलन मिळते तसेच परदेशी बाजारपेठेत देशाची प्रतिष्ठा वाढण्यासाठी मदत होते. पुढील तिसरा प्रश्न आहे व्यापाराच्या अनुषंगिक साधनांची व्यापारामधील भूमिका थोडक्यात स्पष्ट करा. चला तर मग याचे उत्तर पाहू. यातील पहिला मुद्दा आहे खरेदी विक्रीच्या व्यवहारामधील अडचणी दूर करणाऱ्या साधनांना व्यापाराची अनुषंगिक साधने असे म्हणतात. दुसरा मुद्दा पहा. व्यापाराला मदत करण्यासाठी ज्या सेवा पुरवल्या जातात त्या सर्व सेवांचा समावेश अनुषंगिक साधने यामध्ये होतो. तिसरा मुद्दा आहे अनुषंगिक साधनांमध्ये गोदाम, वाहतूक, बँक, विमा, जाहिरात तसेच संदेशवहन या सेवांचा समावेश होतो. तर चौथा मुद्दा पहा. आधुनिक जगात उत्पादक व ग्राहक एकमेकांपासून दूर आहेत, परंतु अनुषंगिक साधनांमुळे जग एकाच छताखाली आले आहे. पुढील चौथा प्रश्न आहे दुय्यम उद्योगाचे प्रकार कोणते? चला तर मग याचे उत्तर पाहू. यातील पहिला मुद्दा आहे जे उद्योग उत्पादनासाठी प्राथमिक उद्योगांवर अवलंबून असतात त्यांना दुय्यम उद्योग असे म्हणतात. तर दुसरा मुद्दा आहे दुय्यम उद्योगाचे प्रामुख्याने उत्पादन उद्योग व बांधकाम उद्योग असे प्रकार पडतात. तिसरा मुद्दा आहे कच्च्या मालाचे पक्क्या मालात मनुष्यबळाच्या व यंत्राच्या सहाय्याने रूपांतर करण्याच्या उद्योगाला उत्पादन उद्योग असे म्हणतात. तर चौथा मुद्दा आहे जे उद्योग धरणे, पूल, इमारत, रस्ते इत्यादी तयार करण्यात गुंतलेले असतात त्यांना बांधकाम उद्योग असे म्हणतात. या उद्योगात वस्तू उत्पादन व विक्री एकाच ठिकाणी केली जाते. पुढील 5वा प्रश्न आहे व्यावसायिक कृतींचे प्रकार सांगा. चला तर मग याचे उत्तर पाहू. यातील पहिला मुद्दा आहे प्रत्येक मानवाला आपल्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू व सेवांची गरज असते, त्यासाठी तो विविध कृती करतो. दुसरे मुद्दा आहे मानवाच्या कृतींचे प्रामुख्याने आर्थिकेतर कृती व आर्थिक कृती असे वर्गीकरण केले जाते. तिसरा मुद्दा आहे आर्थिकेतर कृतींमध्ये पैशांची अपेक्षा न ठेवलेल्या कृतींचा समावेश होतो, ज्यामध्ये वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व भावनिक इत्यादी बाबींचा समावेश होतो. पुढील चौथा मुद्दा आहे समाजातील सर्व स्तरांतून वस्तू व सेवांचे उत्पादन, वितरण इत्यादींशी संबंधित तसेच पैसे मिळवण्याच्या हेतूने केलेल्या कृतींचा समावेश आर्थिक कृतींमध्ये केला जातो. तर 5वा मुद्दा आहे आर्थिक कृतींचे प्रामुख्याने व्यवसाय, पेशा, नोकरी असे 3 प्रकार आहेत. पुढील 6वा प्रश्न आहे अंतर्गत व्यापाराची व्याप्ती स्पष्ट करा. चला तर मग याचे उत्तर पाहू. यातील पहिला मुद्दा आहे अंतर्गत व्यापारात वस्तू व सेवांची खरेदी व विक्री देशांच्या भौगोलिक सीमांतर्गत केली जाते. दुसरा मुद्दा आहे अंतर्गत व्यापारासाठी देशी चलन म्हणजेच स्थानिक चलन वापरले जाते. तिसरा मुद्दा आहे
अंतर्गत व्यापाराचे प्रामुख्याने किरकोळ व्यापार व घाऊक व्यापार असे प्रकार पडतात. चौथा मुद्दा आहे घाऊक व्यापारात वस्तू व सेवा मोठ्या प्रमाणात खरेदी व विक्री केल्या जातात. घाऊक व्यापारी हा उत्पादक व किरकोळ विक्रेता यांच्यातील दुवा आहे. पुढील पाचवा मुद्दा आहे जो व्यापारी घाऊक व्यापाऱ्याकडून किंवा काही वेळा प्रत्यक्ष उत्पादकाकडून वस्तूंची खरेदी करतो, अंतिम ग्राहकास लहान प्रमाणात विक्री करतो, त्यास किरकोळ व्यापारी असे म्हणतात. किरकोळ व्यापारी हा उत्पादक व ग्राहक यांच्यातील दुवा आहे. पुढील सातवा प्रश्न आहे व्यापारासाठी बँक व विमा कशा प्रकारे उपयोगी असतात. चला तर मग याचे उत्तर पाहू. वाणिज्यामध्ये व्यापार आणि व्यापारासाठी सहाय्यकांचा समावेश होतो. व्यापार म्हणजे वस्तू व सेवांची खरेदी आणि विक्री होय, परंतु व्यापारासाठी सहाय्यकांकडून पाठबळ मिळाल्याशिवाय खरेदी विक्री शक्य नाही. व्यापारासाठी बँक व विमा हे दोन महत्त्वाचे सहाय्यक आहेत. यातील पहिले आहे बँक. बँकिंग सेवा व्यापाऱ्यांना अनेक प्रकारे मदत करते. बँकांच्या शाखा विस्तीर्ण भागात पसरलेल्या आहेत. बँक पैसा व आवश्यक निधीचा पुरवठा करते. बँक व्यापाऱ्यांना कर्जे, अधिकर्ष सवलत, रोख उचल इत्यादी सेवा तसेच धनादेश, डिमांड ड्राफ्ट, ATM, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादी सेवा पुरविते. दुसरा मुद्दा आहे विमा. व्यवसायात अनेक प्रकारचे धोके असतात. सामान्यपणे उत्पादनास चोरी, आग तसेच अपघात इत्यादी धोके निर्माण होतात. व्यापारी ही जोखीम विमा कंपनीकडे हस्तांतरित करू शकतो. व्यावसायिकाला हे धोके पूर्णतः टाळता येत नाहीत, परंतु विमा घेऊन त्याची तीव्रता कमी करता येते. पुढील प्रश्न 8वा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यातील पहिला प्रश्न आहे व्यवसाय, पेशा व नोकरी यांचा तुलनात्मक अभ्यास करा. तर या प्रश्नाचे उत्तर आपण पाहिलेले आहे. जे आहे प्रश्न 4 फरक स्पष्ट करामध्ये आहे याचे उत्तर. ते तुम्ही जर तो स्वाध्यायाचा भाग पाहिला नसेल तर तो नक्की पहा. तो आहे स्वाध्याय भाग 2. पुढील दुसरा प्रश्न आहे व्यवसाय संज्ञेची व्याख्या द्या व वैशिष्ट्ये स्पष्ट करा. चला तर मग याचे उत्तर पाहू. सर्वप्रथम आपण याची व्यवसायाची व्याख्या पाहू. यातील पहिले आहे प्राचार्य हॅनी यांच्या मते मालाचे उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळविण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्ये म्हणजे व्यवसाय होय. तर दुसरी व्याख्या पाहू. प्राचार्य प्राइड हग्स कपूर यांची आहे समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वस्तू आणि सेवांचे नफा मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन व विक्रीसाठी व्यक्तींचे सामूहिक प्रयत्न म्हणजे व्यवसाय होय. व्यवसायाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. त्यातील पहिले वैशिष्ट्य आहे 1. आर्थिक कृती. व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे. ती अर्थप्राप्तीसाठी किंवा उपयोगित जीविकेसाठी केली जाते. ती प्रेमासाठी, आपुलकीसाठी किंवा करुणेसाठी केली जात नाही. दुसरे वैशिष्ट्य आहे 2 पक्ष. प्रत्येक व्यवसायाच्या घडामोडींमध्ये देवाणघेवाण केली जाते. देवाणघेवाणीसाठी कमीत कमी 2 पक्षांची गरज असते. ते 2 पक्ष म्हणजे ग्राहक व विक्रेता होय. तर तिसरे वैशिष्ट्य आहे नफा हेतू. कोणत्याही व्यवसायाचा मूळ उद्देश हा नफा मिळवणे असतो. नफा हा उद्योगाचा कणा असतो की ज्यामुळे व्यवसाय दीर्घकाळ चालू शकतो. नफा हा व्यवसायानुसार वेगवेगळा असतो. पुढील चौथे वैशिष्ट्य आहे वस्तू व सेवांचे उत्पादन. कोणत्याही वस्तूंची किंवा सेवांची देवाणघेवाण करण्यापूर्वी व्यवसायांना त्या वस्तूंचे उत्पादन करावे लागते. वस्तू या एकतर कारखान्यात मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातात किंवा उत्पादकाकडून त्याचा पुरवठा होत असतो. पाचवे वैशिष्ट्य आहे वस्तू व सेवांची देवाणघेवाण. व्यापारामध्ये वस्तू व सेवांच्या देवाणघेवाणीचा समावेश असतो. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पैशाच्या रूपात किंवा किमतीत वस्तू व सेवांची देवाणघेवाण केली जाते. पुढील 6वे वैशिष्ट्य आहे वस्तू व सेवांचा विनिमय. वस्तू किंवा सेवांच्या शिवाय व्यवसाय होऊ शकत नाही. या वस्तू एकतर उपभोग्य वस्तू किंवा भांडवली वस्तू असतात. 7वे वैशिष्ट्य आहे व्यवसाय सातत्य. प्रत्येक व्यवसायामध्ये नियमितपणे व्यवहार होत असतात. केवळ एकच व्यवहार केला तर त्याला व्यवसाय म्हणता येत नाही. शेवटी 8वे वैशिष्ट्य आहे अनिश्चित परतावा. व्यवसायात नफ्याचा अंदाज घेता येत नाही किंवा त्याची हमी देता येत नाही. व्यावसायिकांना काही वेळा कमी नफा मिळतो तर कधी नुकसान देखील सहन करावे लागते. पुढील तिसरा प्रश्न आहे व्यवसायाची वेगवेगळी उद्दिष्टे स्पष्ट करा. चला तर मग याचे उत्तर पाहू. व्यवसायाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. त्यातील अ आहे आर्थिक उद्दिष्टे. यामधील पहिले आहे 1. नफा मिळवणे. नफा हा स्थिरता व वाढीसाठी आवश्यक असतो. दुसरे उद्दिष्ट आहे नवीन ग्राहक शोधणे.
व्यावसायिक संघटनांना नवीन ग्राहक मिळवण्यासाठी व प्रस्थापित ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करण्याची गरज असते. पुढील तिसरे उद्दिष्ट आहे नाविन्यपूर्ण उपक्रम. नवकल्पना म्हणजे असा सकारात्मक बदल जो उत्पादनात किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये सुधारणा घडवून आणतो. त्यासाठी संशोधन व विकास, बाजार सर्वेक्षण, नवीन तंत्रज्ञानाचा वापर इत्यादीसाठी पैसे खर्च करावे लागतात. चौथे उद्दिष्ट आहे उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर. उपलब्ध साधने ही दुर्मिळ असून त्यांचा पर्यायी वापर असतो. सदर साधनांचा सुयोग्य वापर व कमीत कमी अपव्यय हा अधिक नफा मिळवण्यासाठी आवश्यक ठरतो. पुढील ब आहे सामाजिक उद्दिष्टे. त्यातील पहिले आहे 1. दर्जेदार उत्पादनांचा पुरवठा करणे. प्रत्येक व्यवसायाने दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करणे आवश्यक असते. वस्तू व उत्पादनाचा दर्जा म्हणजेच वस्तूची शुद्धता, सुरक्षितता, टिकाऊपणा इत्यादी. दुसरे उद्दिष्ट आहे व्यापारातील गैरव्यवहार टाळणे. काळा बाजार, चुकीची वजनमापे, फसव्या जाहिराती इत्यादी गोष्टी व्यापारातील व्यवहारात येतात. व्यवसायात टिकून राहण्यासाठी व व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिकांनी गैरव्यवहार टाळणे आवश्यक असते. पुढील तिसरे वैशिष्ट्य आहे रोजगार निर्मिती. समाजातील कुशल व अकुशल मनुष्यबळासाठी नोकरीच्या संधी निर्माण करणे हे व्यवसाय संस्थेचे सामाजिक उद्दिष्ट आहे. चौथे उद्दिष्ट आहे कर्मचारी कल्याण. कामगारांचे कल्याण साधण्यासाठी त्यांना योग्य व नियमित मोबदला, कामाच्या ठिकाणी सुविधा पुरवणे, निपक्षपाती धोरण अवलंबणे व पगाराव्यतिरिक्त इतर मोबदला देणे आवश्यक आहे. पुढील चौथा प्रश्न आहे व्यवसायातील नफ्याची भूमिका स्पष्ट करा. चला तर मग याचे उत्तर पाहू. प्रत्येक व्यवसाय करण्याचा मुख्य उद्देश हा नफा मिळवणे हा असतो. खर्चापेक्षा महसुली उत्पन्न अधिक असणे म्हणजेच नफा होय. व्यवसायातील नफ्याची भूमिका पुढीलप्रमाणे आहे. त्यातील पहिले आहे 1. गुंतवणूकदारांना परतावा. व्यक्तीकडून व्यवसायात भांडवल गुंतवणूक करण्यामागची अपेक्षा म्हणजे गुंतवणुकीवरील अपेक्षित परतावा होय. त्यासाठी व्यवसायाला चांगला नफा होणे आवश्यक असते. पुढील दुसरा मुद्दा आहे संशोधन व विकास. व्यवसायाच्या विकासासाठी व विस्तारासाठी पुरेशा नफ्याची गरज असते. त्यामुळे अधिक खर्च करून व्यवसाय सक्षम करता येतो. तिसरा मुद्दा आहे वाढ व विस्तार. नफ्याचा वापर व्यवसायाचा विस्तार व वाढ करण्यासाठी केला जाऊ शकतो. नफ्याचा काही भाग पुनर्गुंतवणुकीसाठी, विविधतेसाठी वापरता येतो. चौथा मुद्दा आहे कार्यक्षमतेत वाढ. नफ्यामुळे कामगारांचे वेळेत वेतन व नियमित देणी देता येतात. त्यामुळे कामगारांना प्रेरणा मिळते. शेवटी यामुळे संपूर्ण संघटनेची कार्यक्षमता वाढते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनही प्रेस करा. तसेच व्हिडिओ आवडले असल्यास लाईक देखील करा.